नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय भारतामध्ये समान नागरी कायद्याची गरज का आहे. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा पटकन आपल्याला परत परिचय करून देतो. आपल्यासोबत दोन कायदे तज्ञ आहेत, गुणरत्न सदावर्ते आणि प्रवर्तक पाठक. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं आणि प्रागतिक मुसलमान या नात्यानं परिचित असलेले जावेद आनंद आहेत. जावेद आनंद यांनी या आधीच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो मुद्दा उपस्थित केला तो लक्षात घेण्यासारखा आहे की समान नागरी कायद्याची चर्चा निवडणूक जवळ आल्यावरच का सुरू होते. या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना मतप्रदर्शनाची एक संधी आहे. गुणरत्न सदावर्तेजी, समान नागरी कायद्याची चर्चा बहुमतातली सरकार करताना दिसतात. अर्थात दोन गेल्या टप्प्यातली बहुमतातली सरकार ही भारतीय जनता पार्टीची आहेत. या आधीच्या बहुमताच्या सरकारांनी हा विषय तितका स्पष्टपणे मांडलेला दिसत नाही. आता निवडणुका आल्यानंतरच याची चर्चा का होते हा प्रश्न रास्त आहे. सामाजिक निरीक्षक म्हणून तुम्ही याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आपल्यासाठी 1 मिनिट आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या पूर्वीचे जे काँग्रेसी सरकार होते आणि परत बॅरिस्टर एम.के. गांधीजी होते, त्यांची भूमिका म्हणून मला आवडत नाही. म्हणून मला बिलकुल ते मत आवडत नाही. कारण त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर ऐकलं असतं, एक तर फाळणी नकोच, आणि जर फाळणी होणार होती तर पूर्ण विचाराने फाळणी व्हायला पाहिजे होती. ज्यांना इथं राहायचंय त्यांनी या देशाच्या संविधानाला, या कायद्याला मान्य करून राहायचंय. हे जे ज्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित संविधानातलं मत आहे ते जाणून बुजून नाकारण्यात आलं आणि त्याच्या मागे मतांचं राजकारण होतं. आणि जे काही एनजीओ आज बोलतायत, जी भाषा बोलतायत एनजीओ मेजॉरिटी यांची, तुम्हाला मला सांगायचंय की आपण असदुद्दीन ओवैसीचं जे आताच नुकतंच विदेशातलं जे शिकागो मधलं तुम्ही जर संभाषण ऐकलं तर तिथे तुम्हाला या बाबतीतला मूळ दिसेल. तिथे ती चर्चा होताना दिसते की अनेक जनसंख्या आपली मोठी होऊन सुद्धा युपी मध्ये खासदार का कमी येतात. म्हणजे तुम्ही कुठेतरी या देशाला पॉप्युलेशनच्या बेसिसवर सुद्धा इम्बॅलन्स करायला निघालात. मी कोणत्या जाती धर्माला क्रिटिसाइज करत नाही, परंतु हा थॉट आहे. आणि या थॉटच्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्याही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अगोदर लॉ कमिशन कडे जावं लागतंय. लॉ कमिशनच्या नंतर ते पब्लिक डोमेन मध्ये तो विषय आणावा लागतंय. हे करत 3 वर्ष येत असतात. आणि भारत हा 100% डेमोक्रेसी मानणारा देश आहे. इथे 12ही महिने निवडणुका कोणत्या ना कोणत्या चालू असतात. त्यामुळे काहीतरी आपलं लंगडं सोंग, काहीतरी आपलं म्हणजे अंगावर गुळ लावून माशा बसून घेऊन माझ्यावर किती दारिद्र्य आलं हे दाखवून चालत नाही. ही वेळ आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड त्याला मानायचा नाही. त्यांनी परत एकदा बॅरिस्टर एम.के. गांधीजींच्या विचारावर पुन्हा चर्चा करावी आणि ज्यांना या देशामध्ये कायदा मानायचा नाही त्यांनी चालतं व्हावं. मी आज जय महाराष्ट्राच्या माध्यमातून समंत हिंदुस्थान भावांसमोर मी आपलं मत मांडत आहे. ठीक आहे. आपली राजकीय भूमिका राजकीय निरीक्षक या नात्यानं सुद्धा समोर आली. धन्यवाद. चर्चेला पुढे कायदेशीर वळणावर नेत असताना प्रवर्तक पाठक यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला मुसलमान स्त्रियांचे अनेक हक्क लिखित नाहीत, किंबहुना ते शोधले तरी पण सापडणार नाहीत अशी स्थिती आहे. कारण मुस्लिम कोड बिल कुठं लिहिलेलं नाही. याच्या तुलनेमध्ये हिंदूंच्या कोड बिलाची अस्तित्वात असलेली प्रत लिखित छापित आहे. परिणाम स्वरूप ते कोड बिल हिंदू महिला, हिंदू वारसा हक्क, हिंदू वंश, विवाह अशा प्रकारच्या अनेक गोष्टींबाबत सुस्पष्ट भूमिका मांडतं. जर समजा समान नागरी कायदा आला तर मुसलमान महिलांना अधिकार मिळतील, ते कोणते असतील आणि ते मिळायला हवेत का? नमस्कार, धन्यवाद. आपण खूप उत्तम प्रश्न विचारलात. मला सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की समान नागरी कायदा आल्यामुळे केवळ एका विशिष्ट समाजाला, अर्थात फक्त त्याचा परिणाम हा मुस्लिम समाजावरतीच होईल का, तर याचं उत्तर नाहीये. त्याचा परिणाम हा आपल्या देशातल्या प्रत्येक समाजावरती होईल. याचं कारण असं आहे की ख्रिश्चन समाजाचे काही वेगळे पर्सनल लॉज आहेत, तसेच पारशी समाजाचे काही वेगळे पर्सनल लॉज आहेत आणि या पर्सनल लॉज मध्ये प्रचंड प्रमाणात प्रत्येक धर्माच्या मोठ्या प्रमाणात विरोधाभास आहे. आणि हा विरोधाभास दूर करण्यासाठी, यांच्यामध्ये समसमानता आणण्यासाठी
हा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा, समान नागरी कायद्याचा हा प्रयत्न आहे. नंबर 1. नंबर 2, आपण जो प्रश्न विचारलात की याच्यामुळे मुस्लिम महिलांना नेमकी त्याचा कोणत्या पद्धतीने फायदा होईल. मला आपल्याला सांगायला हे सर्वश्रुत आहे की आज देशामध्ये एकमेव धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये एकापेक्षा अधिक विवाह अर्थात 4 विवाह करण्याला मान्यता आहे. आता आपण कल्पना करा की एक पुरुष 4 महिलांबरोबरचे विवाह, त्याच्यातून निर्माण होणारी मोठ्या प्रमाणात होणारी संतती. आता याच्यामध्ये महिलांना कन्सेंट देता येते का दुसऱ्या विवाहासाठी? तर याचं उत्तर नाही असं आहे. काही ठिकाणी काही सेक्टमध्ये आधी कन्सेंट लागते तर काही सेक्टमध्ये लागत नाही. अर्थात त्या वेगवेगळ्या सेक्ट मध्येही काही प्रमाणात विरोधाभास आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं महिलांचे जे अधिकार आहेत व्यक्तिगत, ते व्यक्तिगत शाबूत राहतील, त्यांचं कुठल्याही प्रकारे शोषण होणार नाही. तसंच मध्यंतरी एका प्रकरणामध्ये एका महिलेने डिवोर्स मागितला तर त्या पुरुषाने खुला आहे असं क्लेम करण्याचा प्रयत्न केला. याच्यातनं परिणाम असा झाला की त्या स्त्रीचं, तिच्या निर्माण झालेल्या संततीचं शोषण होतं. एक महत्वाची बाब मला आपल्या समोर इथे मी मांडू इच्छितो की आपण जनगणनेचा जर विचार केला, आपण मुस्लिम धर्मावरतीच बोलतो आहोत, तर आपण जनगणनेचाही विचार करूया. 1951 साली जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये हिंदूंचं प्रमाण हे 84.1% होतं आणि मुस्लिम समाजाचं प्रमाण हे 9.8% होतं. आत्ताची जी 2011ची जी जनगणना आहे त्या 2011च्या जनगणनेनुसार हिंदूंचं प्रमाण हे साधारणपणे 79.80 अर्थात जवळपास 80% आसपास आणि मुस्लिम समाजाचं टक्केवारी जर आपण काढली तर ती 14.23 म्हणजेच 5% ही लोकसंख्या वाढते. त्या दृष्टीने निर्माण होणारी यातनं जी संतती आहे, येणारा जे काही तरुण वर्ग आहे तो त्या प्रमाणात विकसित होतोय का? तर नाही. याचं कारण जे पर्सनल लॉज आहेत, एक माणूस 4 महिलांशी लग्न करतो अर्थात काय रिसोर्सेस तो पूर्ण कुटुंबाला पुरे पडू शकणार आहे आणि त्याच्यामुळे जो घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याला त्याचं शिक्षण सोडून काम करावं लागतं, त्याला पैसे कमवावे लागतात, बालमजुरी करावी लागते आणि अशा पद्धतीने जे महिलांचं आणि बालकांचं शोषण होतं हे कदाचित या समान नागरी कायद्याच्या मदतीने थांबू शकेल. मी आणखीन एक मिनिट घेतो. प्रवर्तकजी थोडं वेळेत कृपया पूर्ण करा. 30 सेकंद. येस. जो एक सगळ्यात महत्वाचा मगाशी मुद्दा मांडला की हा भाजपनी आत्ताच्या राजकीय पक्षांनी आता हा मुद्दा उपस्थित केलाय, त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे काहीतरी राजकीय हेतू असावा असं वाटतं. मला असं वाटतं की मुळात कोणताही भारतातला कायदा हा राज्यघटनेला अनुसरून असावा अशी ठोस अपेक्षा असते आणि जर कायदा हा राज्यघटनेच्या तत्वांवर आधारित नसेल तर तो बेकायदेशीर ठरतो आणि त्याला हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्ट हा तो कायदा रद्दबातल करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ताच्या क्षणाला पूर्णपणे गौण आहे की याच्या पाठीमागे राजकीय हेतू आहे म्हणून हे नको. उद्या परत काँग्रेस आल्यावरती आपल्याला उद्या पुन्हा भाजप राजकारण करेल की यांची मुस्लिम अपीजमेंट आहे म्हणून हे नको. मला असं वाटतंय की हा जी चढाओढ आणि खेचाखेच जी आहे ही आता कोणत्या तरी क्षणाला आपण सगळ्यांनी निर्णय घेऊन थांबवायला हवी आणि या समान नागरी कायद्याला सरकार कोणाचंही असो आपण पूर्णतः पाठिंबा द्यायला हवा. थोडक्यात काय तर घटनाकारांनी जी भूमिका मांडली त्यांचं स्वप्न कधी ना कधीतरी या राज्यघटनेच्या चौकटीच्या अंतर्गत चालणाऱ्या व्यवस्थेत पूर्ण व्हावं अशी अपेक्षा है. जावेद आनंद यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा है, जावेद भाई जिस तरीके से बात हम अब मुसलमानों के परिवारों के तहत महिलाओं के तहत उनके अधिकार, उनके औलाद के अधिकार यहां तक ले आए हैं, एक बात आपसे जानेंगे, क्या मुसलमानों के बीच ये सोच विचार पनपा है कि किस तरीके से अपने परिवार के तहत आधी आबादी, मुसलमानों की आधी आबादी जो महिलाओं की है उसे उसका अधिकार मिलना चाहिए, अपनी औलाद को भी, मुसलमान के औलाद को भी उसका अधिकार मिलना चाहिए,
इस बात पर समाज के अंदर की सोच क्या है? आप प्रोग्रेसिव मुसलमान की भी सोच बताइए, जो प्रोग्रेसिव नहीं है, जो मुल्ला मौलवियों के बातचीत में फंसे हुए हैं, उनकी भी बात बताइए। प्रोग्रेसिव मुस्लिम्स की सोच बहुत सीधी सादी है, बहुत सरल है कि जो है तो भारत का संविधान जो बराबरी की बात करता है, न्याय की बात करता है, मुस्लिम महिला और पुरुष के बीच में न्याय और बराबरी का रिश्ता होना चाहिए बात करता है, हम उस पर पूरा विश्वास रखते हैं। हमारा मानना है कि प्रोग्रेसिव मुस्लिम की जो कुरान और हदीस की समझ है उसके हिसाब में उसमें और कॉन्स्टिट्यूशन में, संविधान में जो है उसमें कोई अंतर विरोध नहीं है, बिल्कुल नहीं। जहां तक कटमुल्लाओं की बात है, उनकी बात जो है तो वो जो सबसे ज्यादा कटमुल्ला है वो तो ये कहते हैं कि जिसने पैदा किया है वही खुराक भी देगा, तुम चिंता मत करो। मगर ये जो है अनपढ़ जो मुस्लिम है, जो गरीब है, जिनके पास कोई शिक्षा नहीं है, वो अलग बात है। मगर मिडिल क्लास मुस्लिम में आप देख लीजिए कि आज की तारीख में पहली बात, जहां तक पॉलीगमी की बात हुई, हम चाहेंगे कि पॉलीगमी को बैन होना चाहिए, उसमें कोई दो राय नहीं। मगर जहां तक वास्तविकता का सवाल है, आपको जो है तो रिसर्च पेपर्स मिल जाएंगे, फैक्ट स्टैटिस्टिक्स मिल जाएंगे कि पॉलीगमी जो है तो इन रियलिटी हिंदू समाज में ज्यादा है, मुस्लिम समाज में कम है वहां पे। और जहां तक बच्चों का सवाल है, हमारे साथी ने अभी वो आंकड़ा बताया कि 1951 सेंसस से 2011 में हिंदू समाज की परसेंटेज घटी है, मुस्लिम की बढ़ी है। मगर अगर आप मुस्लिम मिडिल क्लास को देख लीजिए तो 2 या 3 से ज्यादा बच्चे वहां भी आपको बहुत कम मिलेंगे आज की तारीख में जी। तो ये परिवर्तन तो धीरे धीरे आ रहा है। खाली जो रुकावट है और जिस संदर्भ में हम लोग बात कर रहे हैं उसमें रुकावट 2-3 बात की है। खाली हम बार बार ये दोहराएं कि जो है तो अगर दूसरे मुस्लिम मेजोरिटी समाजों में रिफॉर्म हो सकता है तो यहाँ क्यों नहीं हो सकता है। ये जावेद भाई, इसी मुद्दे पर छेड़ रहा हूं आपको। क्या मुसलमान समाज आज भी शरिया, कुरान, हदीस, इन्हीं मुद्दों के इर्द गिर्द अपनी व्यवस्थाओं को रखना चाहता है, या फिर वो उस देश के संविधान के इर्द गिर्द अपनी व्यवस्थाओं को रखना चाहता है? देखिए, इस देश का जो संविधान है और संविधान के अंतर्गत जो कानून है 95% सब कॉमन ही है। क्रिमिनल लॉ को ले लीजिए, एविडेंस एक्ट को ले लीजिए, ये एक्ट को ले लीजिए, वो एक्ट को ले लीजिए। रहा सवाल सिर्फ जो है तो पारिवारिक संबंध का, शादी ब्याह का, डाइवोर्स का, मेंटेनेंस का, गार्डियनशिप का, कस्टडी वगैरह का। खाली यही एक एरिया है जहाँ पे जो है तो पर्सनल लॉ लागू होता है। बाकी जो है तो समान नागरिक सबके लिए एक ही जैसे हैं। तो वो मानता है, ये एक वास्तविकता है। ठीक, वो हर बात में मुल्ला की बात मानता है, ये भी बात में बिल्कुल सही नहीं है। राजनीति में आप देख लीजिए, मुल्ला कुछ कहे मगर वो इलेक्शन में जब वोट देता है तो आप बाकी नागरिकों जैसा अपनी समझ के हिसाब से वोट देता है। बिल्कुल। या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आता या समान नागरी कायद्याच्या अंतर्गतच्या एका महत्वाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण स्पर्श करतो आहोत। गुणरत्न सदावर्ते या निमित्तानं बोलतील आणि त्याचबरोबर प्रवर्तक पाठक आपल्यालाही प्रत्येकी मी 1-1 मिनिटाची संधी देतो। समान नागरी कायद्याच्या अंतर्गत काय होईल हेही आपण एकदा परत प्रेक्षकांना सांगू। तुमचं लग्न कसं असेल, काय कायद्यान्वये असेल, हे तुम्हाला ठरवण्याच्या संदर्भातला सर्वंकष समान अधिकार असेल। वारसा हक्काच्या बद्दलचे निर्णय येतील, दत्तक विधानाच्या बाबतीतले निर्णय येतील, घटस्फोटितेचे अधिकार अधोरेखित होतील, पोडगी मिळण्याच्या संदर्भातले अधिकार अधोरेखित होतील। हे सगळं करत असताना मूलभूत बाब कुठली, तर विवाह ही संस्था आहे, ती संस्था टिकली पाहिजे याच्यासाठी होणारा प्रयत्न। हिंदूंमध्ये विवाह ही संस्था मान्यता प्राप्त आहे, ती टिकण्याच्यासाठीचे प्रयत्न ही मान्यता प्राप्त आहेत, त्याला कायदेशीर चौकट आहे। मुसलमानांच्या मध्ये काय विचार आहे, ख्रिश्चनांमध्ये काय, जैन आणि इतर धर्मियांमध्ये काय, ह्याच्या बाबतीतली चर्चा होऊ शकते। पण आता मला पटकन गुणरत्न सदावर्ते आपल्याकडून हे अपेक्षित करायचं आहे की ज्या वेळेला समान नागरी कायदा येईल तेव्हा प्रत्येक धर्मियातल्या कोणाला ना कोणाला तरी काहीतरी सोडावं लागेल, हाही एक विचार मांडला जातोय। आजच्या घडीला बौद्ध हे हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू विवाह संबंध कायदा याच्या अंतर्गत आपला विवाह नोंदवतात, मान्यता प्राप्त करून घेतात। हिंदूंना सुद्धा आणि बौद्धांना सुद्धा समान नागरी कायदा आल्याच्या नंतर आपल्या पारिवारिक गोष्टींमधल्या काही गोष्टी वगळाव्या लागतील की प्रथा परंपरा
समाजाच्या चालीरीती कायम राखत समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते? सदावर्तेजी. मला तुम्हाला सांगायचं याच्यात कळीचा मुद्दा एकच आहे. एक सांगतो तुम्हाला, आजही आंतरजातीय विवाह जर एखाद्या हिंदू आणि मुस्लिम मुलाला करायचा असेल, हिंदू मुलगी किंवा हिंदू मुसलमान मुलगा, तरी सुद्धा तशा प्रकारची आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण रजिस्टर्ड मॅरेज करू शकतो. मला कळीचा मुद्दा जो आहे तुम्हाला सांगायचा आहे प्रसादजी, आणि हिंदुस्थानातील तमाम प्रेक्षकांना सुद्धा सांगायचा आहे, तो कळीचा मुद्दा आहे की वैश्विक एक विचार निर्माण करण्यात आलेला आहे. तो वैश्विक विचार जो आहे की बहुत सारी आबादी बढ़ाओ, जसं आत्ताच एका वक्त्याने सांगितलं की देखो म्हणजे जो जन्म देता है वो खुराक भी देता है. हा जो विचार आहे, हा विचार ज्या सेपरेटिस्ट लोकांनी या देशाची खांडोळी करून पाकिस्तान निर्माण केला, आणि आजही शिकागोमध्ये ज्या प्रकारे असदुद्दीन ओवैसी सोबत जी चर्चा झाली, पॉप्युलेशन अँड पॉलिटिकल अचिव्हमेंट, त्याच अर्थाने मला सांगायचंय केवळ जनसंख्या वाढवायची आहे. ती जनसंख्या जी आपण पाहिली की 9 वरून 14 होते मुसलमानांची आणि 84 वरून 80 होते तमाम हिंदुस्थानियांची. तर हा जो सेपरेटिस्ट थॉट आणखीन एक परत एकदा काही केला जाऊ शकतो का? हा चुकीच्या विचारातून आज जो कोणी युनिफॉर्म सिव्हिल कोडला विरोध करेल तो मी माझ्या अर्थाने माझ्या अभ्यासाने सेपरेटिस्ट विचार आहे असं मी स्पष्ट म्हणतो. आणि त्याही पुढे मला जाऊन असं म्हणायचंय, या देशाच्या कायदे के साथ जिनको नहीं रहना है, पार्लियामेंट ये मेजोरिटियन लोग चुन के देते हैं. जो मेजोरिटियन पार्लियामेंट यूनिफॉर्म सिविल कोड लाती है और उसे पास करती है और उसकी खिलाफत अगर करते हैं और कोर्ट भी अगर ना कहेगी खिलाफत को, तो भारत के बाहर, हिंदुस्तान के बाहर चला जाना है. यहाँ पर देश में संविधान के विरोध में रहने वालों को जगह नहीं है. हे मला स्पष्टपणे आजच्या या चर्चेतून सांगायचं आहे. ठीक आहे. राज्यघटनेचा विरोध कोणाही व्यक्तीला मान्य असता कामा नये. आपण ती बाब अधोरेखित केलीत. चर्चेच्या निमित्तानं जो मुद्दा सुटतोय थोडासा, त्याच्याकडे परत एकदा प्रवर्तक पाठक आपल्याला आणतो. आपण त्यावर बोलत असताना मगाशी हा छोटा संदर्भ दिला होता, पण तो अधिक स्पष्टपणे येण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं विवाह, वारसा, परत हे मुद्दे चर्चेत येत आहेत, कारण ते समाजाला अधिक प्रबोधन करण्याच्यासाठी आपल्याला सांगत राहणं गरजेचं आहे. विवाह, वारसा, पोटगी, घटस्फोट या अनुषंगानं विवाह संस्था आणि समाज संबंध याचा पुरस्कार पुढे होत असताना कोणाच धर्माला काही गोष्टी सोडाव्या लागतील का? हिंदूंना काही त्यागावं लागेल का समान नागरी कायदा आल्यावर? तशाच प्रकारे बौद्धांना, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी यांनाही काही गोष्टी सोडाव्या लागू शकतात का? प्रवर्तक पाठक. याचं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हो, नक्कीच. प्रत्येक धर्माला काहीतरी सोडावं लागणार आहे आणि प्रत्येक धर्माला यातनं प्रत्येक धर्मीय लोकांना, धर्माला नाही, धर्मातल्या लोकांना काहीतरी मिळणार आहे. मला सगळ्यात महत्वाचं एक राज्यशास्त्राचा जो गाभा आहे की आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करताना एक मूलभूत गोष्ट शिकतो, ती म्हणजे समाजातलं सगळ्यात छोटं युनिट हे कुटुंब असतं. आणि कुटुंबातला एखादा घटक जर शोषित असेल तर तुमचा समाज देखील हा शोषित असतो. तो समाज देखील अनेक प्रकारच्या शोषणांना सामोरं जात असतो. त्याच्यामुळे तुमचं कुटुंब हे सुखी, समाधानी, आनंदी राहणं आवश्यक आहे. आता ज्यावेळेस कुटुंब म्हणजे नातेसंबंध येतात, लग्न ज्यावेळेस विवाह होतो, विवाहानंतर त्या नात्यांमधनं काही अधिकार मिळतात, काही जबाबदाऱ्या वाढतात. आणि जिथे अधिकार आणि जबाबदाऱ्या येतात तिथे वादाला ठिणगी फुटते, तिथे भांड्याला भांड घर्षण होतं आणि त्याच्यातनं कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वाद उद्भवतात आणि परिणामी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात त्याचा डायरेक्ट परिणाम हा संपूर्ण समाजावरती दिसत असतो. ज्यावेळेस आपण प्रत्येक धर्माचा विचार केला तर प्रत्येक धर्मामध्ये काही उत्तम गोष्टी आहेत प्रत्येक धर्मात, आणि प्रत्येक धर्मात काही अनिष्ट चालीरूढी, परंपरा ज्या कायद्याला ज्याने आज देखील मान्यता आहेत अशा प्रत्येक धर्मात आहेत. त्यामुळे ज्यावेळेस समान नागरी कायद्याचा विचार करू हे सगळ्यांना सोडावं लागणार आहे. हिंदू धर्माचं आता आपण उदाहरण घेऊयात, कारण हिंदू धर्माच्याही काही जणांनी आक्षेप घेतलाय की
HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली एकत्र बिलकुल. याला काही जणांनी ही परंपरा ही प्रथा बंद पडेल का असं म्हणून काही जणांनी समान नागरी कायद्याला विरोध केलेला आहे. बिलकुल. मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण सगळ्यांना समानतेच्या मुद्द्यावर सगळ्या आपल्या राष्ट्रीय कुटुंबाला एकत्र करायचा विचार करतोय त्यावेळेस याचा परिणाम नक्कीच कशावर तरी होणार आहे आणि किंवा असाही त्याचा परिणाम होऊ शकतो जर HUF ही एक जर चांगली संकल्पना आहे तर ही संपूर्ण देशालाही लागू होऊ शकते. आणि मला वाटतं आज HUFचं सगळ्यात जास्त जर बेनिफिट कुठे घेतला जात असेल तर तो टॅक्स बेनिफिटसाठी घेतला. बिलकुल. त्याच्यामुळे प्रत्येक धर्मातलं प्रत्येक समाजातलं जे चांगलं आहे ते घेता येणं शक्य आहे. आणखीन एक मला सांगायला आपल्या प्रेक्षकांना आवडेल की ज्यावेळेस चॅरिटीचा प्रश्न येतो आता या चॅरिटीच्या म्हणजे दान धर्म करण्यामध्ये सुद्धा आहे प्रत्येक धर्मातल्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. समजा जर एखादा ख्रिश्चन व्यक्ती असेल आणि त्या ख्रिश्चन व्यक्तीला जर त्याच्या मृत्यूपत्राद्वारे काही त्याची संपत्ती जर दान धर्म म्हणून एखाद्या ट्रस्टला जर द्यायची असेल तर त्याच्याही वरती काही बंधनं आहेत. ह्या ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी या निमित्ताने दूर होऊ शकतात. मुस्लिम समाजामध्ये एकदा एखादी जर चॅरिटेबल पर्पजसाठी एखादी जमीन तुम्ही दिलीत की ती कायम स्वरूपी ती त्याच चॅरिटेबल पर्पजसाठी राहते ती केवळ ती वक्फचीच म्हणजे काय देवाच्याच मालकीची असते पण त्याचा बाकी कुठेही पुढे उपयोग होऊ शकत नाही त्याचा कुठेही काय हस्तांतरण होऊ शकत नाही. हे जे काही लँडलॉक होतोय हा लँडलॉक सुद्धा या निमित्ताने मला असं वाटतं समान नागरी कायद्याचा ज्यावेळेस विचार होईल तर या गोष्टींचाही विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे नक्कीच प्रत्येक समाजाचं याच्यामध्ये काहीतरी नुकसान आहे काहीतरी फायदा आहे. राष्ट्रीय चरित्र देशाचं कसं असावं याच्या अनुषंगाने टाकलं जाणारं हे एक महत्वाचं पाऊल असेल हे मात्र नक्कीच. आपल्याला चर्चेच्या पुढच्या टप्प्यात जावेद आनंद यांना सहभागी करायचंय आणि त्यानिमित्तानं जावेद भाई आपल्याला माझा प्रश्न असा है कि जिस तरीके से यूनिफॉर्म सिविल कोड के लागू करने को लेकर कवायदें बढ़ गई हैं क्या मुसलमानों के अंदर असमंजस की स्थिति है रिएक्शन आने की स्थिति है क्या NRC के तरह CAA की तरह यूनिफॉर्म सिविल कोड को भी विरोध होता आने वाले दिनों में दिख सकता है? मुझे नहीं लगता है कि जिस तरह से CAA और NRC को लेके महिलाएं खास करके महिला पुरुष बाकी सेक्युलर इंडियन सिर्फ मुसलमान ही नहीं सड़कों पे उतरे थे वो उस तरह का रिएक्शन यहाँ पे होगा ऐसा मुझे नहीं लगता है. जहां तक हमारी संस्था का बात है प्रोग्रेसिव मुस्लिम पुरुष और महिलाओं की बात है हम बार बार कह रहे हैं कि हम जो है तो यूनिफॉर्म सिविल कोड के इन प्रिंसिपल हम उसके पक्ष में हैं प्रोवाइडेड इट इज रिलीजन न्यूट्रल एंड जेंडर जस्ट. अभी यूनिफॉर्म सिविल कोड मान्य है कि नहीं हाँ या ना के सवाल का कोई मतलब नहीं. कौन सा यूनिफॉर्म सिविल कोड कौन सा ड्राफ्ट आप वो ड्राफ्ट की बात करिए. अगर ऐसा ड्राफ्ट है जहां पे जो है तो यूनिफॉर्म सिविल कोड के उस ड्राफ्ट के अंदर डाइवोर्स जहां तक तलाक का सवाल है सिर्फ कोर्ट देगी तो हम उसका समर्थन करेंगे. इनहेरिटेंस में इक्वल राइट्स टू मुस्लिम महिला एंड पुरुष हम उसका समर्थन करेंगे. आज की तारीख में मुस्लिम पर्सनल के अंतर्गत गार्डियनशिप का अडॉप्शन का राइट मुसलमानों को नहीं है. मुसलमानों के हम उसके समर्थन में है कि वो अडॉप्शन का राइट उनको मिलना चाहिए. चाइल्ड कस्टडी के बारे में हमारा मानना है कि इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड अदालत ये तय करे कोर्ट ये तय करे कि बच्चा या बच्ची जो छोटे उम्र के हैं उनके बेस्ट इंटरेस्ट में क्या है कि कस्टडी माँ के पास हो कि बाप के पास हो या उनके रिलेशन के पास में हो ये कोर्ट तय करेगी. तो इस तरह के अगर कानून आते हैं तो जो है तो उसका समर्थन करने में हमें कोई दिक्कत नजर नहीं आती. मगर इसमें अगर कुछ यहाँ वहां का कुछ ठीक है दूसरा मसाला उसमें जोड़ने की कोशिश की तो समस्या होगी. और आखिर में पर्सनल लॉ से जुड़ा हुआ नहीं है मगर एक मेरा सुझाव है जी कि हम यूनिफॉर्म सिविल कोड की इतनी बात करते हैं यूनिफॉर्म बीफ कोड की बात हम क्यों नहीं करते. बिल्कुल करेंगे बिल्कुल करेंगे जब वक्त रहेगा तब बिल्कुल बात करेंगे. आज मुद्दा यूनिफॉर्म सिविल कोड का था. आप इससे जुड़े बहुत बहुत धन्यवाद. तुमच्या सोबत दोन आणखीन मान्यवर आपल्या सोबत होते गुणरत्न सदावर्ते आणि प्रवर्तक पाठक या दोघांचेही या चर्चेत आभार सहभागी झाल्याबद्दल. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या निमित्तानं केलेली आपण ही चर्चा समान नागरी कायदा भारताला का गरजेचा आहे इथपासून तो कसा असला पाहिजे इथपर्यंत येऊन ठेपली आहे आणि हा आता एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. येत्या दिवसांमध्ये समान नागरी कायद्याचा जो मसुदा समोर येईल तिथून चर्चेला नवं वळण लागेल
आपलं त्यावरही लक्ष असेलच. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.